मंडळाला प्राप्त बोलत आम्ही अगर किरण माझा भाऊच नाही तर प्राणोचा कमाला संसार होता. थोड्याच दिवसात मला सुद्धा पाठच्या भावाची माया केली त्यांच्या जाण्याने या घराचं खूप मोठं नुकसान झाले मान्य आहे मला, पण आपल्याला यातून सावरायला नको का? तेच तर शक्य होत नाही दामिनी. मी काय करू का दामिनी? मी काय करू? अगर एक शब्द सुद्धा धीरज माझ्या नजरेसमोर दूर होत नाही. मी काय करू दामिनी? तुम्हाला समजावणे इतकी मोठी नाहीये मी, कारण बऱ्याचशा गोष्टी मीच तुमच्याकडून शिकले. पण या घराचा आधारस्तंभ असलेले तुम्ही, जर तुम्ही तसे हतबल झाला तर आम्ही कुणाकडे बघायचं? दामिनी, जोपर्यंत आपला धीरज होता तोपर्यंत या घराला गरपत होता ग. अगं लहान असून पण खूप आधार वाटायचा का मला त्याचा. खूप करायचा ग माझ्याबद्दल. आणि आज माझा धीरज मला न सांगता माझ्यापासून दूर गेला. दामिनी दूर गेला. धीरज भाऊजींचं आयुष्यच तेवढं होतं, त्याला आपण तरी काय करणार? नियतीपुढे आपण सगळे शून्य आहोत. अगं सगळ्याच गोष्टी नियतीचा माती मारून कशा चालतील का? अगं जेव्हा त्या घटनेला जबाबदार कोण हे शोधायला आपण कमजोर पडतो ना, तेव्हा आपल्याला सोपा मार्ग होतो आणि तो म्हणजे दैवाला दोष देण्याचा. अगं धीराच्या माझ्या गळ्यात दाबून मारले गेले, मग हा सुद्धा दैवाचा दोष समजून आपण विसरून जायचं का? विसरून जायचा? काय करणार तुम्ही? अगं सोड गई त्या घराचा माता ज्याने माझ्या धीराच्या मारले. पण जे अस्तित्वातच नाही त्याचा शोध तुम्ही कसा घेणार? म्हणजे आम्ही तुला काय म्हणायचंय? म्हणजे माझ्या धीराला मारणारा कोणी माणूस नसून एक आत्मा होता. हे बघा, या सगळ्याची पूर्वकल्पना तुम्हाला आबांनी धीरज भाऊजी दिली असून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या तुझ्या भाऊजींना कमावून बसला. दामिनी अगं तू सुद्धा हो तुझं, कारण बाबांचं आणि भाऊजींचं म्हणणं तुम्ही ऐकायला हवं होतं तुमच्या हट्टापायी. दामिनी माझा हट्टाचा प्रश्न नाहीये का? अगं कसं कळत नाही तुम्हाला? अगं आत्मा वगैरे सगळ्या बकवास गोष्टी आहेत. हो का? मग त्या दिवशी घरात आम्ही फक्त तिघच होतो म्हणून तुम्ही शेखर भाऊजींना जबाबदार धरणार का? ते सोडलं फक्त मी होते, मला जबाबदार धरणार का? तुला माहित असं का म्हणते? तुम्ही समजावं नाही आणि कृपा करून आपण ही रूम खाली करूया. कुणीही जाणार नाही इथून आणि या कारणासाठी त्यांना नाहीच नाही. दामिनी, तुला जर एवढीच भीती वाटत असेल ना तर तो आपल्या माहेर निघून जा. सुजन, अरे आपल्या पत्नीशी बोलण्याची ही कोणती पद्धत? अरे आपल्या सर्वांच्या भल्यासाठी बोलते आहे ती. दामिनी,
तुला जर आमचं भलंच पाहायचं असेल ना तर प्लीज प्लीज मी सांगतो त्याच्यावर विश्वास आहे. प्लीज सुजल सुजल ऐका माझं सुजल बाबा बाबा कसं समजावायचं हो यांना. सुनबाई नाही ऐकणार. ज्या गोष्टी त्याला पटत नाही ना त्या त्याला समजावण्यात काहीच अर्थ नाही. पण पण सुजलने तुझा तरी विचार करायला हवा. बाबा अहो मला माझी काळजी नाहीये. मला फक्त तुमच्या तिघांची काळजी वाटते. समाधान वाटलं पोरी. आमची काळजी घेणारा कोणीतरी आहे याच समाधान वाटलं. जा सुनबाई जा तुझी कामं आखून घे जा. ठीक आहे. आबा ये बस. हो सुजल कुठे आहे? आहे आतमध्ये. आतमध्ये? हो ऑफिसला नाही गेला? आता ते तूच विचार. अरे कामात लक्षच लागत नाही त्याचं. 15 दिवस झाले तरी विसरत नाही तो धीरजला. हो तुम्ही तर कुठे विचारत त्याला? प्रयत्न करून सुद्धा नाही विसरता येते त्याला. पोर होतात माझा मुली. आबा आता तू तरी समजाव त्याला. तू तरी समजाव रे. पोरा. सुजल अरे सुजल अरे ऑफिसला नाही गेला? नाही. अरे अरे लक्षात लागत नाही कशात माझं. अरे वेडाच काय तू? अरे असं किती स्वतःला करून घेणार आहे? सुजल अरे सावध स्वतःला आणि हे विसर सर्व. अरे सगळं विसरणं कसं शक्य आहे रे? अरे याशिवाय आपल्याकडे काय पर्याय आहे का? अरे इथे तर तुम्ही मला समजून घेत नाही येत ना. अरे कोणत्याही आधाराने किंवा एखाद्या अपघाताने माझ्या धीराचा मृत्यू झाला असता ना तर मी समजून घेतलं असतं की माझ्या धीराचं आयुष्यात तेवढं होतं. पण माझ्या धीराच्या गळा दाबून मारला गेला रे. आणि हे का विचारता तुम्ही सगळे? अरे ज्याने काळा लावून मारलाय ना त्या अनामिक शक्ती पुढे तुझा टिकाव लागणार आहे का? अरे कोणत्या अनामिक शक्तीची भाषा करताय तुम्ही? अरे या घरात वावरणाऱ्या आत्म्याविषयी बोलतो मी. आणि तो ना एक तू सर्वांना ठार मारणार आहे. आणि याची ना तुला चांगलीच कल्पना आहे. अरे उमेश आत्मा वगैरे काही नाहीये. आणि कोणत्याही अनामिक शक्तीने माझ्या धीराला मारलेलं नाहीये. अरे हे कसं तू सांगू शकतो? पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवरून. रिपोर्टवरून? हो. हा माझ्या धीराला जर गळा दाबून मारलं गेलं असतं तर रिपोर्ट क्लिअर यायला हवे होते ना. मग ते का आले नाही रिपोर्ट क्लिअर? आणि तुम्ही फक्त एक आत्मा घेऊन बसला. जर त्या अनामिक शक्तीने माझ्या धीराला मारलं असतं ना तर रिपोर्ट क्लिअर यायला हवे होते. अरे एका अनामिक शक्तीने धीराचा बळी घेत हे तू का नाकारतो आहे? अरे तुम्हाला किती वेळा सांगू हे सगळं खोटं आहे खोटं. अरे तुला ना कसं समजावं तेच कळत नाही. अरे सुजल आबांच्या समाजासाठी तुला हा निर्णय घ्यावाच लागणार. आणि मी म्हणत नाही तुम्ही ही रूम कायमची खाली करा. अरे एखाद्या महिन्यासाठी ही रूम खाली करा काय हरकत आहे? हे बघ मी कुठेही जाणार नाही आणि या कारणासाठी तर नाहीच नाही. वा सुजल वा. अरे किती स्वार्थी आहेस रे तू. बरोबर आहे. अरे या घरात आत्मा वावरतो ना असं सांगून जर तू बाहेर गेलास ना तर तुझी मान पाय तुडली जाईल असंच ना. आणि सोसायटीमध्ये तुला ताट मारणे धरता येणार नाही असंच ना. राजा अरे मी सुद्धा जमलोय रे. मी सुद्धा थकलोय.
वहिनी हो वहिनी, हे बघा सुजल थोडा वेळ माझ्याबरोबर जातोय. मी कुठेही जाणार नाही. अरे उमेश, थोडे वेळ माझ्याबरोबर तिथे घरी बसू नको. अरे विचार करून स्वतःला त्रास करून घेशील. अरे पण ऐका ना, जा ना थोड्या वेळ, थोडा विरंगुळा होईल तुम्हाला. जा. चल सुजल. हॅलो. हा बोल. नाही, सुजल आत्ताच बाहेर गेले. हो नाही, येतील थोड्या वेळात. हो ठीक आहे. ऐका ना साहेब, काही तपास लागला का? हा. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हो हो, मी सांगते सुजल. थँक्यू. एक मिनिट. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना. सुजलबाईला काय सांगितलंस तू माझ्याबद्दल? जे डोळ्यात देखत आहे ते सांगण्याची काय गरज आहे? आणि समजा मी काही सांगितलं तर माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत ते? काय ठेवणार नाही? आता नवरा आहे ना तो तुझा, मग नवरा आपल्या बायकोवर विश्वास ठेवत नाही का? तेच तर दुर्दैव आहे माझं. स्वतःच्या बायकोपेक्षा स्वतःच्या भावांवर त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास. नाही, एखाद्या वेळेस धीरज भाऊजींवर त्यांनी विश्वास दाखवला असता ना तर काही गैर नव्हतं. पण तुमच्यासारख्या बेवड्या भावावर बहिणी, ओढू नका. सुजलची पत्नी नसतीस ना, ही बत्तीची आहे ना, कशा बत्तीची लागली? हो, ही अशीच भाषा करणार तुम्ही. अहो, स्वतःच्या छोट्या भावाला त्या दिवाणीची मारलं तर माझी काय पर्वा करणार तुम्ही? तू आता जास्तच बोलतेस हा. अगं, स्वतःच्या भावाला मारल्याचा आरोप तू माझ्यावर करतेस. आरोप नाही, खरी वस्तुस्थिती आहे ती. साली हरामखोर. हो, तोंड सापडावून बोलायचा. आतापर्यंत शांत आहे सुजलकडे बघून. कारण त्याला काही सांगितलं ते पटणार नाहीच आहे. आणि तसंही पोलिसांसमोर तोंड उघडू नको असं स्पष्ट बजावून केले त्यांनी मला. कारण त्यांना तुमची जास्त काळजी. पण तुम्हाला नाही का हो त्यांची काळजी? हा, धीरज भाऊजी गेल्याचं थोडं तरी दुःख तुम्हाला असतं ना, तर ते दिवसा डोळ्यात दारू बसत बसला नसता. अच्छा, म्हणजे धीरजची काळजी फक्त तुलाच आहे नाही का? आमचं तो कोणच नाही. बरोबर आहे तुझं. अगं, तू त्याचं दुःख करणारच, नाहीतर त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न तुझा चांगला होता ना. भाऊजी, शी, लाज कशी वाटत नाही असं बोलायला? काय हो, भाऊजीने तुमचा असा काय गुन्हा केलाय की ते गेल्यानंतर त्यांना अशा यातना देताय तुम्ही? अगं, यातनं तर तू दिलायस आम्हाला या घरात येऊन. ज्या दिवशी तू या घरात पाऊल टाकलंस ना, त्याच दिवसापासून तिरस्काराचं माझं उठलं या घरात. अगं, आबा एकाही शब्दाने न दुखावणारे, जीवाने लागेल असं बोलू लागले ते. अगं, बघता बघता सगळेच माझ्या विरोधात जायला लागले. आणि त्याच्यात आणखी एक तुझी भर. त्यांना फक्त माझं वागणं दिसायला लागलं, पण माझ्या भावनांचा विचार करायला त्यांना जरा सुद्धा वेळ नाहीये. मग त्याला जबाबदार मी आहे. हो, तूच जबाबदार आहेस त्याला. समोरच्याला दोष देण्याआधी माणसाने स्वतःला तपासून पहा. अगं, 1000 वेळा पाहिजे मी स्वतःला तपासून, पण चूक फक्त एकीच होती, त्या एकीवर प्रेम केल्याची. हा, चूक केली मी तिच्यावर प्रेम करून, पण त्यामुळे तुमचं काय बिघडलं? हा, मी चूक केली. हा, मी चूक केली, त्याची शिक्षा मी भोगतोय. मग तुम्हाला माझं एकच सांगणे की माझ्यापासून तुम्हाला त्रास झालाच नाही तर मग माझा हा तिरस्कार कशासाठी? हा, कशासाठी आम्हाला तिरस्कार? हो, तुमचे सगळे प्रश्न आहेत ना ते बाबा आणि सुजलाला की त्यांना विचारा. मी नाही सांगू शकत. का? फक्त तूच सांगू शकतेस, कारण तू या घरची हेड आहेस ना, हेड. त्याच्याशी बोलण्यात ना अर्थच नाही. एकदम बरोबर आहे.
तर सगळ्यांनाच आपलंस केलंस, फक्त मी सुटलोय तुझ्या तावडीतून. भाऊजी ओरडू नकोस, कशाला कोराड पडेल तुझ्या. मीच जातोय इथून. बाबा घरी नाहीये. काय? पतिराज आणि तो मद्यपान करणारा धीर भाऊजी ते सुद्धा घरात नाही. अतिउत्तम अतिउत्तम. काय म्हणाल? घरात कोणीच नसेल तर पकडायला सोपं जातं. आम्हाला एक माणसा तुला लाज नाही कसं बोलायला? लाज वाटण्यासारखं काय आहे का? मी या घरात वावरणाऱ्या मी आत्म्याविषयी बोलतोय, ज्यामुळे या घरातील सगळ्या माणसांना भीती निर्माण झाली आहे. भीती? आणि त्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी मी आलोय. हो? तो आत्मोरावला बाजू मला या मेल्याची भीती वाटू लागली या. ए, माणसाला! संस्कार काय संस्कार बालिके, काय हे काय संस्कार आहे हे प्रभू. तुझी अगाध लीला, अखंड देवाचं नामस्मरण करणाऱ्या या साधूला एका बालिकेने काही बोलावं. घोर अन्याय, घोर अन्याय, घोर अन्याय. बालिके, आमच्यासारख्या साधू महाराजांना तुम्ही घाबरायला लागले तर दिवसा ढवळ्या इज्जत लुटणाऱ्या त्या भोग्यांचा कमीपणा नाही का? आता बडबड बंद कर तुझी. हा? आणि इथून चालायला का? आणि बाबा येतील तेव्हा ये. बम बोलेनाय, बम बोलेनाय, बम बोलेनाय, सांगा नाही का? बम बोलेनाय. तुझा अपमान, घोर अपमान. जी, 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 जी. घोर अपमान. ए जाताच्या नाथ, अरे तू पुन्हा आला तिकडे. हे, अरे तुला कितींदा सांगितलं. ही इथं येणार नाही म्हणून तुला कोणी सांगितलं? आता जास्त शहाणपणा करू नको. हात सोड. काय बोलतो ना? आणि असा पुन्हा मूर्खपणा करू नकोस. अरे कोण आहेस रे तू? जा बाप. ए तोंड सांभाळून बोल. स्वतःला साधू समजतोस आणि अशी भाषा करतोस. आणि तू? अरे एका साधूवर हात उचलतोस. हे सुशिक्षित माणसाला नाही सोबत आहे. अरे तुमच्यासारख्या ढोंगी साधूची ना असंच वागावं लागतं. मला सांगा, तुम्ही या घरात कशासाठी येतात? या घरात वावरणाऱ्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी. मग काढलं बाहेर नाही. का? त्या आत्म्यामुळे तुमची तपस्या कमी पडली की काय? मुळीच नाही. सगळी तपस्या मनाला लागली आणि या घरातल्या आत्म्याला बाहेर काढले. हो राहू द्या महाराज, तुम्ही बाहेर कानात द्यावा महाराज. पण या घरात आत्मा असल्याचा अजून तुम्ही सिद्ध केलात का? पण नसल्याचा तरी तुम्ही सिद्ध करू कुठं केलं? साहेब, आम्ही सुद्धा माणसाच आहोत. पुढे भगवान नाही. आपल्याला जेवढं होतं तेवढं आम्ही प्रयत्न करतोय. आत्मा आहे की नाही हे सिद्ध होईल. पण या घरात
दादा. हे कसं विसरता येईल मला? या घरात झालेली आपत्ती ही माझ्यावर आल्यासारखी आहे. सुजल माझा मित्रच नव्हे तर मला भावासारखा आहे. म्हणजे या घराशी तुमचं नातं आपुलकीचं. त्या धीरजने कुणाचं काय बिघडलं होतं म्हणून त्याचा घात केला. पण जो कोणी असेल ना त्या नराला मला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचा धीरज एका अनामिक शक्तीचा शिकार झाला. हे खोटं आहे, साफ खोटं आहे. विश्वास नाही या गोष्टीवर आमचा. तुम्ही नव्या जमान्यात. त्यामुळे आम्ही काय सांगतो त्यावर तुमचा विश्वासच बसत नाही. पण मला आत्मविश्वास आहे की या घरात कोणीतरी आहे आणि ते बाहेर काढण्यासाठी आलं. पण मला थोडा अवधी हवा आहे. त्याला मी जरूर बाहेर काढेन. विश्वास ठेवा. येतो मी. हो माशाय, तुम्हाला इथे जाण्याची ताकीद दिली होती ना मी. मग का आला परत इथे? ते तुमच्या वडिलांना विचारा. समजला ना? त्याची काही गरज नाही. तुम्ही निघा इथून. अरे एवढा काय चिडतोस? प्लीज फिरत राहू नका. निघा इथून. सुजल, निघा मग. बम बम बोले ना. बम बम बोले ना. बम बम बोले ना. उमेश, अरे हा माणूस इथे आलेला मला अजिबात आवडत नाही बघ. अरे तो आबाच्या सांगण्यावरून येतो ना. आबा पण असे का वागतात ना तेच कळत नाही बघ. अरे ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात. अरे त्यांना करू दे ना. तुझ्या काय प्रॉब्लेम आहे का? अरे तू फक्त ना स्वतःचा विचार करतो आणि म्हणून तुला कसं वाटतंय? असं कोण म्हणतो रे? मी फक्त स्वतःचा विचार करतो. अरे आबांनी तर आम्हाला घडवलंय. अरे इज्जत करतो मी आबांची आणि म्हणूनच त्यांना समोरासमोर प्रतिकार करण्याची अजूनही हिंमत नाही माझ्यात. आणि राहिला प्रश्न माझ्या दामिनीचा. अरे ती तर माझी अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी. मग यांच्या सुखाचा विचार मी नाही करणार तर मग कोण करणार? पण ते ज्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात त्यावर माझा विश्वास नाही. हा काय माझा दोष आहे उमेश? आणि यावर विश्वास नाही याचा अर्थ मी त्यांच्या मतांचा विचार करत नाही असा तर होत नाही ना. अरे सॉरी सुजल. अरे तुला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. ठीक आहे रे, तू बस. मी आलो लगेच. तू बस. म्हणजे काय डोळे अरे तुला नेमकं म्हणायचं काय हेच कळत नाही मला. सगळं कळतंय रे, सगळं कळतंय. पण वळत नाही. अरे काय त्या प्रश्न बोल. अरे या घरात तू कुणासाठी येतोयस? हा, कुणासाठी येतोयस? ते माझ्यापेक्षा ना तुझ्याला विचार. का? तुला सांगता येत नाही का? सांगायला लाज वाटते? शेखर, अरे तू हे काय बोलतोय? तुला कळतं काय? अरे पण तुला कळतंय ना तू इथं काय येतोयस? अरे हे आवाज आणि सुजाबाईच्या लक्षात येत नसते पण माझ्या चांगलं लक्षात येते. हा? शेखर, तू स्पष्ट काय ते बोल. माझं इथं तर तुला इथं येतं तर घर वाटत असेल ना तर मी इथून न आलेलं बरं. अरे आता योग्य लावायचं काय राहिलंय? हा, काय राहिलं योग्य लावायचं? अरे तुझ्यामुळे तर ते आवाज उरावलेत मला. शेखर, अरे अजून किती जणांची दोषी ठरवणार आहे?
नशिबवान. अरे तुझ्यासारख्या माणसाला आबासारखा बाप आणि तुझ्यासारखा भाऊ भेटला आणि म्हणून तुला या घरात ठेवून घेतलं. हे तुझं नशीब समज. म्हणजे म्हणजे आता तुझा मला बाहेर काढण्याचा प्रयत्न चाललाय वाटतं. ते माझ्या रक्तात नाही. मग काय तुझ्या रक्तात जायचे का मला दिसत नाही होय. अरे यासाठी डोळे उघडे असावे लागतात आणि मन साफ असायला लागते. ते तुला सांगून उपयोग काय म्हणा. अरे तू स्वतःच्या भावाला ओळखू शकणार नाही ते मला काय ओळखणार तू. अरे पण त्या सुजलबाईने तुला पूर्ण ओळखावं ना ही एवढीच माझी इच्छा आहे. तुझ्याशी वाद घालण्यात ना काहीच अर्थ नाही. अरे मग चांगलाच का नीट ना नीट आपण. ही कोणती पद्धत आहे उमेशची बोलण्याची तुझी? माफी मागा तुला त्याचे. राहू दे सुजल, निघतो मी. उमेश उमेश शेखर, त्याचा अपमान करण्याची तुला काय गरज होती? अरे तो आपल्याला किती मदत करतो हे माहित आहे ना तुला? अरे पण मी तुला मदत करतोच आहे ना. अरे कसली मदत करतो? कसली मदत करतो? तुला जर मला मदत करायची असेल ना तर हे दारू पितोस ना तेवढं सोड. खूप मोठी मदत होईल तुझी मला. भाई भाई त्या उमेशला तू अजून ओळखलं नाहीयेस. अच्छा, म्हणजे आता माणसं ओळखायला देखील तू मला शिकवणार होय? तू भाई तुला शिकवलं एवढा मी मोठा नाही आहे रे भाई. पण तुझं लग्न झाल्यापासून त्या उमेशचं इथं येणं म्हटलं वाढलं. हे तुझ्या लक्षात येते का? अरे पण तो पूर्वी सुद्धा यायचाच ना आपल्या घरात. नाही यायचं रे पण तो आता जास्तच येऊ लागलाय. शेखर, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मला त्याचा संशय येतोय भाई संशय. तो नसताना ते इथं सारखा येणं मला अजिबात पटलेलं नाही. अरे पण का आवडत नाही? का पटत नाही तुला? मला संशय येतोय रे त्याचा. कसला संशय येतोय? अरे अरे ज्याने आबांनी आपल्या मुलासारखं त्याला सांभाळला, स्वतःच्या भावा इतकं मला प्रेम त्याने दिलं, त्या उमेशचा तुला संशय येतो? हा भाई त्याचा संशय येतोय मला. शेखर, कदाचित वहिनीच्या आणि त्याच्या. शेखर, चालतो माझ्याकडे तू चालतो ना. आपल्या बहिणी बरोबर बोलतो तुला काहीच कसं वाटलं नाही रे. चालतो वाटत. मारलंच तुम्हाला भाई. तू मारलंच नाही तर मला अजिबात राग आलेला नाही भाई. तुला तो अधिकारच आहे. पण भाई भाई तुम्हाला मारायला खूप उशीर केलास. खूप उशीर केलास भाई. ही तापड तिच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी जर मला कोणी मारली असती ना आणि जर दारूच्या पेल्यात फोडण्याआधी जर ही तापड तू मला मारली असतीस ना भाई तर कदाचित मी भरकटलो नसतो भाई. भरकटलो नसतो मी भाई. भाई तू मला जा म्हणून सांगितलंस तरी सुद्धा मला तुला परत परत सांगावं असं वाटतंय. त्या उमेश पासून सावध राहा भाई. नाहीतर तो तुझा घात करेल भाई. घात करेल. तू सावध राहा भाई नाहीतर तो तुझा घात करेल. घात करेल तो तुझा. दामिनी, अगं शेखर जे काय बोललं ते प्लीज प्लीज मनाला लावून घेऊ नको. त्याच्यावरती मी तुझी माफी मागतो. काय करताय तुम्ही हे? अहो माफी मागून तुमचं का मोठेपण कमी करताय? अगं शेखर, ते अशा वागण्याचा अगं घरातल्या सगळ्यांनाच आता त्रास व्हायला लागलाय ग. हो पण तुम्ही का वाईट वाटून घेताय? शेखर भाऊजींच्या वागण्याची आता मला चांगलीच सवय झाली. दुनिया काही म्हणू दे, मला फक्त तुमचा माझ्यावरचा विश्वास महत्वाचा आहे. अगं दामिनी, अगं तो विश्वास तर असणारच ना. एक दुसऱ्यावर विश्वास असणं हे तर पती पत्नीच्या नात्याचं महत्वाचं कारण असतं ग. बरं दामिनी, अगं आबा कुठे गेले आपले? बाहेर गेले. बरं ऐका ना, त्या इन्स्पेक्टरांचा फोन आलेला. कोण कानिटकेच आहे म्हणता का? हो, तुम्हाला फोन करायला सांगितलं. म्हणजे आता करायला सांगितलं? हा, करा ना पटकन. हो ठीक आहे, काम करतो.
हॅलो हॅलो कानिटकर साहेब का? हो साहेब नमस्कार. साहेब मगाशी मी थोडं बाहेर गेलो होतो. साहेब तुम्हाला काही समजलं का? नाही नाही साहेब. हो साहेब तो सगळ्यांचाच लाडका होता तो. काय म्हणाला? नाही साहेब. हो चांगली माणसं आहेत ती साहेब. कोण? रजनीचा भाऊ? नाही 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 साहेब. अहो तो तर असं अजिबात करणार नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना साहेब. कुणावर आपण संशय घेणार? साहेब शोधून तर आपल्याला नक्की काढायचं आहे. साहेब त्यासाठी मला तुमची मदत लागेल ना. प्लीज साहेब. साहेब प्लीज हेल्प मी प्लीज. साहेब माझी याची तिथं काही गरज असेल ना तर मला नक्की सांगा. मी लगेच येतो. हो 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 साहेब. हो थँक्यू साहेब. ओके ओके साहेब थँक्यू. काय म्हणाले ते? अगं पुराव्याअभावी अजून काहीच करता येत नाही असं म्हणणं आहे साहेबांचं. त्या रजनीच्या भावाबद्दल काय म्हणाले? अगं दिन्याने आपल्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं की धीरज रजनीच्या भावाला घाबरायचा म्हणून. काय? पण धीरज भाऊजी का घाबरायचे? अगं तिच्याबरोबर प्रेम करतो त्या मुलीच्या आई वडिलांना भावाला धीरज थोडाफार घाबरणारच ना ग. म्हणजे त्या चांगल्या माणसाला बदनाम करायचा असा अर्थ होतो का याचा? आपला दिन्या पण ना वेळासारखं काहीतरी बनवून गेला बघ. हो तो तिने घाबरला असेल हो. म्हणून तोंडात येईल ते बोलला असेल. ते पोलिसांसमोर कसं बोलणारच ना. चालू दे. कामिनी वहिनी सुजल बस. उमेश मी आलो तरी बाय तू. वहिनी उमेश तुझ्या बाईचा माझं जरा महत्वाचं काम आहे. मी येतो लगेच बाहेर जाऊ. ठीक आहे. तू बाई जरा हा? लगेच आलो 5 मिनिटं. सुजल गेलेत ना. आता तुम्ही सुद्धा जा. वहिनी म्हणजे मी थांबायचं नाही. तसं नाही हो. पण सुजल असतानाच तुम्ही असलात ना तर बरं होईल. वहिनी हो माझ्यामुळे तुमचा संसार जर तडा असेल ना तर मी खरंच कधी येणार नाही. अहो असं कसं म्हणेल मी. पण तुमच्या फक्त येण्यानं शेखर भाऊजींनी केवढा मोठा हंगामा केला माहितीये ना तुम्हाला. आणि सुजाता आपला विश्वास होता म्हणून. नाहीतर शेखरने एका दुसऱ्यावर आरोप केल्याचे पलीकडे केलं काय? कुठे सुजल आणि कुठे हा शेखर? हेच म्हणते खूप फरक आहे दोघांमध्ये. पण मला सुद्धा सुजलकडे जाऊन गप्प बसावं लागतं. खरं सांगू वहिनी सुजलला माझ्या आधाराची फार गरज आहे. त्यामुळे सुजलसाठी मला इथं यावंच लागेल. आणि त्याला जर मला मदत करायची आहे ना तर मी कशालाच घाबरणार नाही. अहो हे तुमचं झालं पण माझं काय? तेवढं तुम्हाला सहन करावं लागेल वहिनी आपल्या नवऱ्यासाठी. तरी सुद्धा मेहरबानी करा आणि सुजल जेव्हा घरी असतील ना तेव्हाच तुम्ही. आता मला त्यांच्या पुढे अजून कोणतंच संकट उभं नाही करायचं. प्लीज या. वहिनी
वहिनी, काय पाणी काही नको, मग काय चहा काही नको. हं? काय म्हणत जाते ना पाहुण्याला चहा पण नाही विचारायचं तर काय विचारायचं पण मी म्हणतो येतं तर सगळी सरबरीत कशी अरे कसा बघा? अरे कसा बघा? अरे काय घोसावड्या 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 म्हणून आपण का बोस आईला माहिती ना बरं मी तुम्हाला काय म्हणू सन्मान देऊ संत साधू महाराज म्हणायचं संत साधू आणि महाराज अरे हे तर तुझं स्वतःचं नाव सांगितलं अरे मूर्ख बालका भंग भंग बोलेनाथ भंग भंग बोलेनाथ फक्त महाराज म्हणावं अच्छा अच्छा फक्त सरने चांगलंय चांगलंय महाराज सर भंग भंग बोलेनाथ फक्त महाराज ठीक आहे महाराज अरे हा तर खुश झाला बोल बालका अरे काय तुला हवंय हवंय ते मग काही देतो अरे वा मग लाडू मिठाई मागायला पाहिजे अरे काहीही मग अरे काहीही तुला पाहिजे ना ते काहीही मग काही हो भूताना ना या भूताना अरे बाबा, काय म्हणतो अरे बाप रे. कुठे कुठे मी नाही पाहिलं. तुम्ही पाहिलं अरे बालका असा मगे कसा ओरडलास कसा तुम्ही त्या भूताचं नाव काढलं अरे मी भूताना नाचायला लावतो असं म्हणालो हो नुसतं ना मला भूताची आठवण आहे ना की मला घाम फुटतो का घाबरता त्या भूताना काय घाबरतात त्या भूतांना अरे संसार झाले तुम्ही तुम्हाला काय फरक पडणार आहे तुम्ही ना एक काम करा म्हणून त्या भूताची ना मला भीती वाटली ना म्हणून असं काहीतरी पर्याय द्या आणि ना तो सुद्धा ना एकदम सोपा द्या आहे ना पर्याय अरे भरपूर अनेक अनेक पर्याय आहे मग ना मग त्यातल्या मला एक पर्याय द्या आणि तो सुद्धा सोपा द्या हो त्या भूताची भीती वाटू नये म्हणून मग त्या भूताची भीती वाटू नये म्हणून मी तुला एक धागा देतो द्या. हो तो काय धागा काय आमच्याकडे का नाही अरे त्या धाग्याविषयी नाही बोलत मग एक कसा धागा देतो या धाग्याने ना तुझी भूताविषयी सगळी सगळी भीती जाईल काय सांगताच काय हो या धाग्यात एवढी शक्ती आहे हो बरका जरा शांत राहा. हो हसू ओम ओम
जागेमुळे कुठल्या भूताची आणि कुठल्या आजारपणाची काही तुला होणार नाही. अहो जर मग ह्या जागेत जर एवढी शक्ती आहे मग या घरात सर्व माणसं झालं तुम्ही का म्हणत नाही? त्यांचा विश्वासच नाही आमच्यावर. तुझा असेल ना तर बाग येतो मी. मग मग बोलेला आई आई वहिनी वहिनी आई बाबा बाबा शिखर 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 काय झालं? हे शिखर हे राजा काय झालं? शिखर शिखर धामिनी आपण शिखर बघा. काय झालं? शिखर भाऊजी, शिखर भाऊजी, सावकाश पाणी घ्या. पाणी पाणी शिखर हे शिखर भाऊजी, भाऊजी, आहार अमित गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ यांच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वनिता चंद्रकांत खाडे नाडक लिस्टकडून शेखरच्या भूमिकेसाठी पिंट्या गुरव यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ यांच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नामदेव पात्रे यांच्याकडून उत्कृष्ट अंक आणि उत्कृष्ट कलाकारांसाठी अंक चांगला झाल्याबद्दल 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवादी निवासी आत्माराम गुरव यांच्या स्मरणार्थ गणपत गुरव यांच्याकडून सर्वांनी चांगली साथ दिल्याबद्दल 200 रुपये बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. मंडळ त्यांचे आभार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता जो झाला दुसरा
त्यासाठी संतोष गोपाळ गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुजल संतोष गुरव यांच्याकडून दोन्ही अंक चांगल्या रीतीने सादर केल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उत्कृष्ट सादरीकरणासाठी नारायण गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भम्मम भोलेनाथ मांत्रिकाच्या भूमिकेसाठी लहू पात्रे यांना संस्कृती सुयोग पात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि मंडळाचे आभार मानतोय. धन्यवाद. अरविंद गुरव पेंढरी यांच्याकडून भम्मम भोलेनाथच्या भूमिकेसाठी लहू पात्रे यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रमेश वाघमारे यांच्याकडून आमच्या या तरुण उत्कृष्ट नाट्य मंडळासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. या सर्व देणगीदारांचे मी आभार मानतोय.